साजरा होत आहे। मुकुल, धन्यवाद थेट हनुमानाचं दर्शन आपल्या प्रेक्षकांना दिल्याबद्दल। तिकडे बुलढाण्यातही हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। नांदुरा येथील जगप्रसिद्ध 105 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीला सूर्योदयावेळी जलाभिषेक करून हनुमान जयंती उत्सवाला सुरुवात झाली आहे। दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी हजारो भक्तांच्या उपस्थितीत हनुमान जयंती साजरी होती आहे। तर बुलढाण्यावरून आपले प्रतिनिधी संजय महाजन आपल्या सोबत आहेत। संजय, बुलढाण्यात कसा उत्साह आहे? हनुमान जयंती कशी साजरी होती आहे? नक्कीच माधवी, आज दिवसभर बुलढाण्यात हनुमान जन्मोत्सवाचा विविध ठिकाणी विविध मंदिरात मोठा उत्साह आपल्याला भक्तांमध्ये बघायला मिळत आहे। मी सध्या नांदुरा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वर जी विशालकाय 105 फुटाची मूर्ती आहे, मी त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जर का बघितलं तर सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांनी हनुमान जयंतीचा उत्सव हा साजरा करण्यात येतो आहे। ही जर मूर्ती बघितली तर ही अतिशय विशालकाय अशी मूर्ती आहे, जवळपास 105 फूट उंच मूर्ती आहे आणि सूर्योदयाच्या वेळी या मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला। थोड्याच वेळापूर्वी जलाभिषेक करण्यात आला, आरती करण्यात आली आणि आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी या मूर्तीची पूजा अर्चा सुरू असेल आणि गेल्या 4 ते 5 दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आहे। हनुमान जन्मोत्सवाचा खरं तर मोठा उत्साह बुलढाण्यातील विविध मंदिरात बघायला मिळतो आहे। मात्र ही बुलढाण्यातील नांदुरा शहराच्या बाजूला असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56च्या बाजूला जी मूर्ती आहे ही खरं तर ही आकर्षण आहे आणि या ठिकाणी बाजूलाच तिरुपती बालाजीचं एक मोठं मंदिर पण आहे, कारण हनुमान हे तिरुपती बालाजींचे भक्त होते आणि त्यामुळे बाजूला खूप छान असं मंदिर पण आहे आणि दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी असते। राज्यभरातूनच नव्हे तर शेजारील मध्य प्रदेश असू देत, तिथून सुद्धा भाविक या ठिकाणी हनुमानाची पूजा करायला येतात। आज दिवसभर बुलढाण्यातील विविध जे काय मंदिरं आहेत, हनुमान मंदिरं आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी सकाळपासून झालेली आहे। विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आज या निमित्तानं करण्यात आलेलं आहे। धन्यवाद या माहितीसाठी।